हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत फ्रीज अगदी सुटसुटीत कसा ठेवायचा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा सगळ्यात वरचा जो बॉक्स आहे ना तो माझा रिकामाच असतो. त्यानंतर अगदी त्याच्या खाली इथं मी दूध ठेवलेलं आहे. या पातेल्यामध्ये पण दूधच आहे. त्यानंतर यामध्ये पांढरा हरभरा आहे. पांढरा हरभरा, त्यानंतर यामध्ये आहेत हिरवे मूग, यामध्ये आहेत वाळलेले वाटाणे, यामध्ये पण मी भगर ठेवली आहे. त्यानंतर या भरणीमध्ये आहे जवस. त्याच्याच मागच्या या स्टीलच्या डब्यात आहे तूप. आणि यामध्ये मी चिंच मीठ लावून ठेवलेली आहे जेणेकरून जास्त काळ ही चिंच टिकते. त्यानंतर त्याच्या खालच्या पार्टमध्ये येऊ आपण. इथं बघा या कंटेनरमध्ये आहे कोथिंबीर, यामध्ये आहे अद्रक. हा अद्रक मी धुवून पुसून अगदी स्वच्छ करून ठेवलेला आहे. त्यामुळे अद्रक जास्त काळ टिकतो आणि हे डबे ना एअर टाईट असल्यामुळे जास्त काळ यामध्ये कोथिंबीर अद्रक खराब होत नाही. अगदी त्याच्याच पाठीमागं तुम्ही पाहू शकता मी या काचेच्या बरणीमध्ये रवा पण ठेवलेला आहे. वरती रवा ठेवलं की रव्याला जाळ्या पण लागतात, त्यामुळे मी फ्रीजमध्येच रवा ठेवत असते. त्यानंतर या डब्यात आहे कढीपत्ता. त्याच्याच खालच्या डब्यात आहे हिरवी मिरची. ही हिरवी मिरची मी धुवून देठ काढून ठेवलेली आहे. देठ काढलेल्या मिरच्या भरपूर काळ टिकतात, त्या लवकर खराब होत नाहीत म्हणून ठेवलेली. त्याच्यात खालच्या डब्यामध्ये मी ठेवली आहे भेंडी. अशा आकाराचे डबे घेतले ना फ्रीजमध्ये की आपला स्पेस जास्त सेव्ह होतो. गोल आकाराचे डबे घेतले की कॉर्नरचा जो आपला स्पेस असतो तो वेस्ट जातो. तर चला पाहूया आपण. मी या जाळीमध्ये ठेवल्या आहेत कैऱ्या आणि त्यानंतर त्याच्या खाली कमी तिखट असलेली अशी ही मिरची ठेवलेली आहे मी. त्याचनंतर बघा ह्या डब्यात मी पालकची भाजी निवडून ठेवलेली आहे स्वच्छ करून. खालच्या बॉक्समध्ये हा आहे अंड्याचा ट्रे आणि हा जो स्टीलचा डबा आहे ना यामध्ये आहेत उडदाचे पापड. उडदाचे पापड हे वरती ठेवल्यामुळं माझे पापड खूप खराब झाले होते गेल्या वर्षी, त्यामुळं मग मी हा डबाच केला आहे. डब्यामध्ये जेव्हापासून मी फ्रीजमध्ये पापड ठेवते माझे पापड खराब झालेले नाहीत. यामध्ये मी टोमॅटो काकडी अशी धुवून स्वच्छ करून ठेवलेली आहे. आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता, या बाजूला इकडे मी मैदा खारीक हे असं खराब होऊ नये म्हणून मी ह्या साईडला ठेवलेलं आहे.
तर आता आपण डोअर पार्ट करूया, माझ्या फ्रीजचा डोअर पार्ट. या डबीत ठेवला आहे मी बटर, उरली मेथ्या, त्यानंतर ही कांदा लसूण मसाला, आणि त्याच्या अगदी बाजूला इथं आहे दही पॉकेट. त्यानंतर आपण खाली येऊ. हे आहे पतंजलीचं हनी, यामध्ये आहे चिंच. याची एक मी तुम्हाला आयडिया सांगते. जेव्हा आपलं कुकर असतं ते आतमधून जेव्हा काळं होतं ना, त्यामध्ये कुकर लावण्याच्या अगोदर एकही छोटासा चिंचेचा तुकडा टाकला ना, तर त्यानंतर कुकर आपलं पांढरं शुभ्र होतं आतून अगदी नव्यासारखं. त्यानंतर या बरणीमध्ये आहेत काजू, त्याच्याच बाजूला हे आहेत बदाम, आणि या कंटेनरमध्ये आहेत आपल्या फोडून ठेवलेल्या मसाला पुड्या वरती ठेवलेल्या आहेत. त्यानंतर जाऊ आपण खालच्या. या भरणीमध्ये आहे उडीद डाळ, या बरणीमध्ये आहेत हरभरे. हे हरभरे गावरान आहेत. विकतच्या हरभऱ्यापेक्षा कधीही गावरान हरभऱ्याची चव अति उत्तमच असते. त्यानंतर या बरणीमध्ये आहे मूग डाळ. नंतर सगळ्यात लास्ट पार्ट इथं पाहू शकता, हा आहे मध. त्यानंतर हे दोन जे कंटेनर दिसत आहेत ना, यामध्ये आहे मटकी. ही आहे मटकी. आणि लास्ट बट नॉट लीस्ट यामध्ये आहे तीळ. तर अशा प्रकारे मी माझं फ्रीज ठेवत असते. अशा प्रकारे मी माझं फ्रीज ऑर्गनाइज केलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.